पावसाची वाट बघणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी जे काय वादळ आता तयार झाले त्यामध्ये मोठ्या ढगांची निर्मिती या ठिकाणी झालेली असून पुढच्या 4 तासांमध्ये या 17 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखी परिस्थिती होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। या भागामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहणार असल्याची पक्की खबर या ठिकाणी आता समोर आली आहे। जरी वातावरणामध्ये सध्याला तुम्हाला ऊन जाणवत असेल, पावसाचं वातावरण तुम्हाला सध्याला जाणवत नसेल, तरी सुद्धा अचानक भर दुपारी आता या ठिकाणी अंधार पडल्यासारखं तुम्हाला जाणवेल। सूर्य पूर्णपणे दिसेनासा होईल, काळे काळे ढग येऊन त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा पुढच्या 24 तासांसाठी देण्यात आला आहे। त्यामुळे पावसाबाबतची ही मोठी बातमी आता समोर आली असून हवामान विभागाने सर्वात मोठा गंभीर इशारा दिला आहे। सध्याला ऊन दिसत असताना हवामान खात्याने पुढच्या 4 तासांसाठी सर्वात मोठा रेड अलर्ट आणि सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिला आहे। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरातून आता तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा महाकाय ढग आज सकाळीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला होता। आता या वादळामधून या मोठ्या काळ्या काळ्या ढगांची निर्मिती झाली असून पुढच्या 4 तासात आपल्या राज्यामध्ये पावसाचे रौद्र रूप तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। जरी सध्याला या ठिकाणी वातावरणामध्ये पावसाची चिन्हे कोणती दिसत नसतील, तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही आता तयार राहायचं आहे। आज पुढच्या 4 तासामध्ये मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांमध्ये बरसेल। हवामान खात्याने पावसाबाबतचा हा या ठिकाणी 100%चा इशारा दिला आहे। शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी नवीन अंदाज पंजाबराव डक साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आता 5 मिनिटांपूर्वी जाहीर केला आहे। जरी सध्या ऊन दिसत असेल, तरी पुढील 4 तासामध्ये काळे काळे ढग जमा होऊन त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। अनेक भागामध्ये तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा एक महाकाय वादळी ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे वेगाने सरकू लागला आहे। याची या ठिकाणी आता जी वादळाची वेग आहे, म्हणजे ढग पुढे घेऊन जाण्याची जी वेग आहे, तर ती ताशी 150 किलोमीटरच्या आसपास असल्याचं पाहायला मिळतंय। हा काळा ढग पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि मुंबईकडून या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यांकडे पुढे पुढे सरकू लागला आहे। राज्याच्या दिशेने वाटचाल वेगाने। आता हवामान विभागानुसार दिलेली माहिती अशी की सध्या कोकण पट्ट्यावर वाऱ्याचा वेग जास्त वाढू लागला आहे आणि समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना आता सतर्क राहावे लागेल। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट जोरदार या ठिकाणी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। यामध्ये मुंबईसह उर्वरित भागामध्ये देखील सतर्कता बाळगावी लागणार असल्याचं सांगण्यात आलंय। कारण ज्या जिल्ह्यामध्ये सध्याला ऊन जाणवत आहे त्या जिल्ह्यामध्ये देखील पुढच्या 4 तासामध्ये काळे काळे ढग होऊन पूर्णपणे चित्र आता बदललेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। राज्यभर एकाच वेळी 2 भयंकर संकटाचा सामना अनेकांना करावा लागणार आहे। कारण एक म्हणजे प्रचंड पाऊस आणि दुसरे म्हणजे विजांचा कडकडाट यामध्ये असणार आहे आणि यामध्ये तब्बल 100 ते 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वादळी वारे पाहायला मिळतील। हे संकट आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकडे आता वळले आहे आणि ही पक्की खबर आहे। त्यामुळे वातावरण जरी पावसाचं चिन्ह दाखवत नसतील, तरी या ठिकाणी तुम्ही आता पुढच्या 4 तासानंतर पाऊस या ठिकाणी आता पडणार आहे, तयार राहायचं आहे। अरबी समुद्रामध्ये एका रात्रीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे, ज्यामध्ये वातावरणामध्ये पूर्णपणे अस्थिरता निर्माण झाली असून अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे समुद्रातून वेगाने वर खेचली जाणारी हवा उष्णतेचे प्रमाण या ठिकाणी भयानक वाढलंय। त्यामुळे एका मॅग्नेट प्रमाणे पावसाचे काळे काळे ढग हे ओढवून घेतले जात आहेत आणि अरबी समुद्रातून मुंबईकडे हे ढग पहिल्यांदा येतील आणि मुंबईतून थेट या 17 जिल्ह्यांकडे हे ढग या ठिकाणी पुढे पुढे सरकू लागलेत। आता ही प्रकार उष्णता जमिनीवर हवा तापून दिला वर ढकलत आहे। त्यामुळे समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे थेट आता महाराष्ट्राच्या या 17 जिल्ह्यांकडे वेगाने पुढे पुढे या ठिकाणी सरकू लागलंय आणि या वाऱ्यांच्या फिरण्याच्या दिशेमध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे हे वारे आता कोकण किनारपट्टीला थडकून थेट मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांच्या दिशेने वेगाने पुढे पुढे या ठिकाणी आता सरकायला लागल्याचं पाहायला मिळतंय। ज्यामुळे अगदी कमी वेळामध्ये मोठ्या ढगांची या ठिकाणी निर्मिती आता होणार असून सध्या संपूर्ण भारतामध्ये जे हवामानाचे विचित्र चक्र या ठिकाणी पाहायला मिळतंय ती म्हणजे 50% भागामध्ये ऊन पडू लागले, 50% भागामध्ये पेरण्या केलेल्या वाळू लागलेत,
तर त्या भागामध्ये आज या ठिकाणी दिलासा मिळणारी आता शक्यता वाटू लागल्या। यामध्ये ग्लोबल एनर्जी सप्लाय आणि जागतिक हवामानातील सर्वात मोठे संकट या ठिकाणी अनेक जिल्ह्याला सुद्धा पाहायला मिळतील। एका बाजूला भीषण उन्हाळा तर दुसऱ्या बाजूला अचानक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। जागतिक संघर्षामुळे होणारा इंधनाचा वापर आणि वातावरणामध्ये वाढलेला कार्बनचा प्रमाण यामुळे निसर्गाचं संतुलन पूर्णपणे सध्याला यावर्षी आता बिघडल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा उन्हाळा असायला पाहिजे होता तेव्हा जमिनीतील आर्द्रता संपून चालल्या आणि पृथ्वीवर एक भट्टीप्रमाणे काम करणारी परिस्थिती निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे आता समुद्राच्या गार वाऱ्याच्या संपर्कामध्ये हे उष्ण वारे येऊ लागलेत। तेव्हा थर्मल शॉक तयार होतो आणि त्यामुळेच काही मिनिटांमध्ये आकाशामध्ये ढगांची काळ्या काळ्या ढगांची निर्मिती होत असते। आता ढगफुटी महाराष्ट्रावर जे संकट कायम येत असतं ते एक भयानक या ठिकाणी या 17 जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये आता जाणवणार आहे। कारण पावसाचे वारे हे उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरत असल्यामुळे कोकण पट्ट्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर पुढच्या 4 तासांमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। तर मराठवाड्यामध्ये आज हा पावसाचा वेग तुम्हाला 4 पटीने वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पश्चिम महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत जिथे विजांचा तांडव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। पुढच्या 4 तासानंतर अत्यंत महत्त्वाचा गंभीर इशारा महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने या ठिकाणी दिला आहे। अरबी समुद्रातून जे बाष्प येणारे आता वाऱ्यांची दिशा आहे ती अचानक बदलली जात आहे आणि हे वारे आता थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आता थोड्याच वेळामध्ये धडकणार आहे। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की ते समुद्रावरून येताना सोबत पाण्याचे महाकाय साठे घेऊन येत आहेत आणि पुढच्या 4 तासात हे वारे कोकणातून सरकून थेट पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने तुम्हाला सरकल्याचं पाहायला मिळेल। हे वारे जेव्हा जमिनीच्या संपर्कात येतील तेव्हा तिथे असलेले उष्ण वारे आणि बाष्पयुक्त वारे यांचा मोठा संघर्ष होईल आणि त्या ठिकाणी आता नदी नाले ओढे तुडुंब भरण्यासारखा पाऊस या ठिकाणी पडेल। पुढच्या 4 तासामध्ये वातावरण पूर्णपणे 100% आज त्या ठिकाणी बदलणार आहे। जेव्हा बाष्पद्वारे जमिनीवरती हे वारे येणार आहे तेव्हा जमिनीची उष्णता भागांना अचानक या ठिकाणी खेचून घेईल आणि ढगांचा आकार काहीसा वेळामध्ये फुगीर होणार आहे आणि हे ढग आकाशात स्थिर राहणार नाही तर एकामागून एक या ठिकाणी कोसळणार आहेत। याच घटनेला ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी म्हणतो आणि तोच या 4 तासामध्ये आता महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यामध्ये आज कोसळणार आहे। मुंबईकडून हे ढग आता महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यामध्ये वेगाने पुढे सरकू लागले आहेत। याचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर आहे आणि याच परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती देखील या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये उद्भवणार आहे। काही नद्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून पाण्याची वाढ झाली तर त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक आज वाढ होत असल्याचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या हवामानाचा जो दाब आहे म्हणजे फक्त आभाळ आल्यासारखं वाटतंय परंतु पाऊस या ठिकाणी पडायला तयार नाही तर तो या ढगांना ओढवून आज घेणार आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनो शेतकऱ्यांनो महाराष्ट्रातील वातावरणामध्ये अचानक दाब कमी होईल आणि पाऊस आज पुढच्या 4 तासानंतर धो कोसळण्यास आज सुरुवात नक्की होणार आहे। कारण पावसाचे वारे थेट अरबी समुद्राकडून येत असल्यामुळे ते आता वारे परत जाणार नाही, थेट या ठिकाणी या 17 जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे। यामध्ये पाण्याचे प्रमाण ढगामध्ये इतके जास्त आहे की एका तासात तब्बल 100 ते 120 ते 150 मिलीमीटर पाऊस बरसण्याची शक्यता आहे। म्हणजेच ढगफुटीसारखा अचानक पाऊस होऊन नदी नाले ओढे तुडुंब भरणार आहेत। हवामान विभागाने निसर्गाच्या संकटाचा आढावा घेऊन हाय अलर्टचा इशारा या ठिकाणी देत या 17 जिल्ह्यांचे विभाजन केले आहे। यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जिल्हे विभागले गेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त धोका पहिल्या विभागाला देण्यात आलाय तो म्हणजे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये, कारण तिथे अरबी समुद्राकडून येणारं बाष्पयुक्त वारं थेट धडकत असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। या विभागातील जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची सर्वाधिक शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। मग कोणत्या आता जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आल्या ते पुढे सांगतो। आता या पहिल्या टप्प्यामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितता बाळगावी असं सांगण्यात आलंय। मासेमारी जर या ठिकाणी करत असेल तर किनारी परतण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। यामध्ये दुसरा विभाग आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही आतला भाग जिथे पावसापेक्षाही जास्त धोका जो आहे
तर तो विजांचा तुम्हाला पाहायला मिळेल, वाऱ्यांचा जास्त पाहायला मिळेल। जेव्हा समुद्राकडून येणारे हे बाष्पयुक्त ढग आहेत तर ते जमिनीच्या उष्णतेच्या संपर्कात येणार आहेत। जेव्हा वातावरणातील दाब अचानक कमी होईल त्यामुळे आता या भागातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विजा पडण्याच्या घटना सुद्धा या ठिकाणी आता उत्तर महाराष्ट्राच्या आतल्या भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये घडू शकतात। आकाशामध्ये काळे ढग अचानक तुम्हाला पुढच्या 4 तासानंतर जमा व्हायला दिसेल आणि विजांचा कडकडाट होणे यामुळे आता पावसाचे प्रमाण आता तिप्पट पटीने वाढणार असून आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्याचा जो परिसर आहे तर त्या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे। पावसाचं विभागन या ठिकाणी झालेलं असून समुद्राकडून येणारे जे वारे आहेत ते थेट सह्याद्रीच्या रांगांना धडकून ढगांचा धो मारा घेत अनेक विभागातील जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस घडून या ठिकाणी पुढच्या 4 तासामध्ये या जिल्ह्यामध्ये होणार असून तर ढग काही मिनिटातच धो बरसतील। यामुळे या विभागातील सकल भागामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असणार असून आता नद्यांच्या या ठिकाणी नद्या ज्या आहेत तर ते आधीच पाणी पातळीमध्ये वाढ झाल्या त्यातच दुप्पट पटीने आज पाणी पातळीमध्ये देखील वाढ होईल। 17 जिल्ह्यांचे विभागाने हवामान खात्याकडून आता करण्यात आले असून या ठिकाणी पावसाच्या तीव्रतेवर आधारित नसून त्या भौगोलिक आता परिस्थितीवर आणि वाऱ्यांच्या दाबावर पावसाचं प्रमाण या ठिकाणी आज अवलंबून आहे। हा इशारा महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना देण्यात आला असून आता इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची पातळी वाढवली जाईल। त्यामुळे महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये धो पाऊस पडेल, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरेल, 50% भागामध्ये पाऊस पडेल व 50% भागामध्ये फक्त आभाळाचं वातावरण राहील असं सांगण्यात आलंय। आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा पाहूया की अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात जे महाकाय ढगांचा संच पुढे सरकू लागलाय तर तो संच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पुढच्या 4 तासामध्ये बरसणार आहे ते सर्वात पहिल्यांदा पाहूया। तर बघा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लिस्ट सांगण्यात आल्या पुणे जिल्हा। आता बघा पुणे जिल्ह्याचा अंदाज पाहत असाल तर पुढच्या 4 तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा या भागांना आता देण्यात आला आहे। सकल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली असून मुंबईमध्ये समुद्राच्या उंच लाटा या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये उसळतील। आता मुसळधार पाऊस अचानक बरसायला लागेल, प्रचंड पाऊस कोसळेल आणि समुद्राच्या लगतच्या भागामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट सुरू होऊ शकते। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि अतिमुसळधार पावसाचा गंभीर इशारा यामध्ये देण्यात आला आहे। तर ठाणे जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह धो पावसाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार असून रायगडमध्ये पावसाचा जोर इतका असेल की नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ या ठिकाणी आता होण्याची शक्यता आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये देखील आता पावसासोबतच नद्या पूर्ण भरून वाहतील, वाऱ्याचा फटका जास्त असेल, झाडे पडण्याची भीती सुद्धा अनेक भागामध्ये उद्भवू शकतात। पत्र्यांची जर घरे असतील तर यामध्ये पत्रे उडण्याची शक्यता दाट आहे कारण वाऱ्याचा वेग अति प्रचंड असेल। रत्नागिरीमध्ये तर ढगफुटी सदृश पावसाचा अत्यंत महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आला असून समुद्र किनारी असणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर आकाशात ढगांची गर्दी या ठिकाणी झालेली असून विजांचा कडकडाट त्या ठिकाणी जोरदार होऊन या ठिकाणी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला पुढचे 4 तास सतर्कतेचे या भागामध्ये असतील कारण पावसाचा मोठा धमाका धुळे जिल्ह्यामध्ये होण्याचा या ठिकाणी अंदाज आहे। तसेच यामध्ये वादळी वारा देखील आता मुसळधार सुटणार आहे आणि अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बरसण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाटचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरा पहिल्यांदाच कमी असेल परंतु नंतर या ठिकाणी वाढण्याची दाट भीती व्यक्त केल्या। त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर या भागामध्ये आता ढगांच्या गडगडासह वीज पडण्याचा धोका या ठिकाणी आता जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं सांगण्यात आलंय। परभणी जिल्ह्याचा विचार केला तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यामध्ये इशारा आता देण्यात आला आहे। आता अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडा असं सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं रौद्ररूप तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळेल। नद्या नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक या भागामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर ढगांची मोठी गर्दी या ठिकाणी या भागामध्ये दिसून येईल आणि पुढच्या 4 तासामध्ये पावसाचा मोठा मारा या लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आता मोठ्या प्रमाणात असेल।
नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून विजांचा कडकडाट या भागामध्ये जास्त असेल। सातारा जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतर डोंगराळ भागामध्ये दरडी कोसळण्याची भीती आहे, त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय। सोलापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका जास्तीत जास्त बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे पावसाचे वारे अरबी समुद्राकडून थेट या ठिकाणी आता सांगितलेल्या या जिल्ह्यामध्ये पुढच्या 4 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात बरसतील असा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली तर ही एक सूत्रांकडून दिलेली एक शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।